कागदपत्रांची कटकट कायमची संपणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय। आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत। आधार कार्ड स्वीकारणं बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे नवीन आलेल्या बातमीनुसार जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवर 3 नवे नियम आता लागू झाले आहेत। आधार कार्डवर लागू झालेले हे 3 नवे नियम प्रत्येकाला पाळावेच लागणार। आधार कार्डवरचे हे नियम तुम्ही पाळले नाही तर होणार तुम्हाला 3 वर्ष जेल सोबत 10,000 रुपयांचा दंड। आधार कार्ड हेच महत्त्वाचं कागदपत्र बँकेच्या खात्याला जोडलं असल्याने तसेच सर्व सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डच्या नंबरवरच येत असल्याने सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन वर्षामध्ये कडक नियम आता लागू केले आहेत। या नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना 3 वर्षे जेल आणि वरून 10,000 रुपयांचा दंड आता भरावा लागणार आहे। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की इतके कडक नियम आधार कार्डवरती का लावण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे 2025च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये आधार कार्डचा नंबर वापरून आता जवळपास 1200 लोकांच्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर कडक 3 नियम आता लागू करण्यात आलेत। जर या नियमांचे पालन तुम्ही नाही केलं तर आधार कार्डच्या सर्व सुविधा आता बंद होणार आहेत। आधार कार्डवर सुरू असणाऱ्या सरकारी योजना याचा लाभ तुम्हाला बंद होणार आहे। यामध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना जसं की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, सरकारी पेन्शन घेत असाल तर ती पेन्शन येण्यामध्ये आता खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे। कारण तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असता तसेच तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं असेल आणि त्या बँकेमध्ये आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर त्या बँकेतून पैसे सुद्धा काढता येणार नाही। बँक खाते देखील आता बंद होणार आहे। आधार कार्डवर सुरू झाले आहेत नवीन वर्षानिमित्त 3 नवे नियम जे प्रत्येक भारतवासियाला या ठिकाणी पाळावेच लागतील। सरकारने लावलेले 3 नवे नियम आधार कार्डवरचे जे आहेत तर ते तुम्ही नक्की पाळायचे, अन्यथा मोठी कारवाई होणार आहे। आधार कार्डची सुविधा देखील बंद होणार आहे। सर्व योजनांचा लाभ देखील बंद होणार आहे। आधार कार्डवरचे 3 नवे नियम प्रत्येकाला पाळावेच लागतील। प्रत्येक वर्षाला नवनवीन बदल होत असतात आणि या वर्षी देखील मोठे बदल आता या ठिकाणी आधार कार्डवर लागू करण्यात आलेत। या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत। या नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद होणार आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डची सुविधा अनेकांची बंद करण्याचा निर्णय घेतलाय। आधार कार्ड बंद झालं की त्याला कनेक्ट असणारं या ठिकाणी बँक खातं लगेच बंद होईल आणि त्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ देखील बंद होतील। आता 140 कोटी जनतेला मोठा धक्का यामध्ये बसणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील। तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर हा लाभ तातडीने बंद होऊ शकतो। कारण की योजनांचे जेवढे पण काही पैसे बँकेत येतात आणि आता त्याच आधार कार्डच्या नंबरवरून येत असतात, ज्यामुळे आधारच्या नंबरच्या संदर्भातले हे नवीन नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याच बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। आणि जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ जरी घेत नसाल तर तुम्हाला देखील 3 वर्षे जेल आणि 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो। त्याचं कारण म्हणजे बँकेचं खातं तर तुमच्या नक्की असणार आहे आणि त्याला आधार कार्ड हे जोडलेलंच असणार आहे, त्यामुळे तुम्ही यामधून वाचू शकणार नाही। प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे। तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। 3 नियमांचे पालन नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच पण वरून 10,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्षे कारावास देखील होऊ शकतो। आधार कार्डवर कोणते 3 नवे नियम लागू झालेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलेली आहे। आम्ही जे 3 नियम सांगणार आहे त्याचं पालन नक्की करा। तुम्हाला तर माहितीच आहे नवीन वर्ष नेटकं आता सुरू या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक वर्षात सरकार काही ना काही बदल करत असतं। तशाच प्रकारचा मोठा बदल आता आधार कार्डच्या बाबतीत या ठिकाणी आता लागू करण्यात आला आहे।
टोटल सगळ्या कागदपत्रांमधील सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड शिवाय काहीच कोणतंही काम होत नाही. कुठलीच योजना आधार कार्डच्या बाबतीत असू द्या तर ती पूर्ण होत नाही. बँकेतील कामे असू द्या किंवा कलेक्टर ऑफिसमधील तहसीलदार कार्यालयामधले ग्रामपंचायत तलाठी कार्यालय असू द्या, कुठलंही या ठिकाणी आता कामं होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे हे कागदपत्र असल्याने यावरतीच नवीन नियमावली लागू करण्यात आल्या, ज्यामुळे लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या योजना असतील, पेन्शन तुमच्या बँकेत येत असेल, ज्येष्ठांच्या कोणत्या योजना असतील, तुम्ही आता लाल परी म्हणजेच एसटी प्रवासामध्ये आधार कार्ड दाखवत असाल तर या नियमांचे पालन नाही केलं तर तुमचा या ठिकाणी लाभ बंद होऊ शकतो, योजनांचे पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 3 जे नवीन नियम लागू झालेत ते जाणून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आता आधार कार्डच्या बाबतीत तुम्हाला महत्त्वाची 3 कामे देखील अर्जंटमध्ये करायला सांगितलेत. तसेच इथून पुढे आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असतं, त्यामुळे आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जी काय फसवणूक झाल्या तर ती होऊ नये म्हणून या ठिकाणी आधार कार्डच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यामध्ये आता लोकांनी अनेकांच्या या ठिकाणी काढून सुद्धा घेण्याच्या घटना समोर आलेत. त्यामुळे बँकेतून पैसे फसवणूक त्या ठिकाणी अनेकांची झाल्या तर ती वाचवण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची आहे याची देखील सरकारने आता माहिती दिल्या. आधार कार्डवरून पैसे उकळण्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर आलेत. तर या आधार कार्डच्या बाबतीत काय काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्ही आता त्या ठिकाणी महत्त्वाचं समजणार आहे. तसेच 3 नियम आधार कार्डवर लावण्यात आलेत ते आता तुम्ही सर्वांनी बघणं आता पाळणं बंधनकारक आहे. आता तुमच्या बँकेच्या जॉईन अकाउंटला म्हणजे बँकेच्या खात्याला जर तुम्ही आधार कार्डचा नंबर जोडला असेल, त्या ठिकाणी बँकेत कुठल्याही योजनांचा लाभ घेत असेल तर तो सुद्धा या ठिकाणी आता बंद होणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा 3 नियम कोणते आहेत ते सुद्धा पाहूया आणि लास्टला व्हिडिओच्या शेवटी एक बोनस टिप्स तुम्हाला सांगणार आहे. आधार कार्डच्या बाबतीत तुमची कधी फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने एक सूचना सांगितल्या. या ठिकाणी आता पहिला नियम आता लावण्यात आलाय. कोणता लावण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आधार कार्डवर पहिला नियम आता लावण्यात आलाय तो असा आहे जो फारशा लोकांना एवढा गरजेचा नाही, ज्यांना एक महत्त्वाची एक सुविधा आहे आधार कार्डची ती आता बंद करण्यात आल्या. पहिल्या नियमांतर्गत या ठिकाणी एवढं काही नाही, पण दुसरा तिसरा नियम खूप महत्त्वाचा आहे. विशेष करून जर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ बँकेत घेत असाल आणि बँकेला आधार कार्ड जर जोडला असेल तर दुसरा आणि तिसरा नियम तुम्हाला पाळावाच लागणार आहे, अन्यथा सगळे पैसे बंद होतील. बँकेत जर त्या ठिकाणी आधार कार्ड जोडला असेल तर बँकेतून पैसे भरता देखील येणार नाहीत आणि काढता देखील येणार नाहीत. पहा, पहिला नियम आधार कार्डचा लावण्यात आलाय तो म्हणजे तुम्ही आधार कार्ड काढून कधी का झाले बघा. आधार कार्ड 10 वर्षापासून तुम्ही वापरत असाल, उदाहरणार्थ 2025 आता सध्याला चालू आहे, काहींनी 2015 मध्ये आधार कार्ड काढले, 2010 मध्ये अनेकांनी आधार कार्ड काढले. तुम्ही जर त्या ठिकाणी 10 वर्ष जुनं आता आधार कार्ड तुमचं आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा पहिला नियम आहे. बरेचसे लोक असे आहेत की भरपूर दिवसापासून आधार कार्ड काढले, जुनं आधार कार्ड आहे, तर त्यांनी आधार कार्ड कोणत्याही बँकेला त्या ठिकाणी जोडलेलं आहे. आता तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि तुम्ही योजनांचे पैसे घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी दिलं असेल तर तुमच्यासाठी नियम अगदी या ठिकाणी महत्त्वाचा आता आलेला आहे. बघा, पहिला नियम असा आहे तो म्हणजे सरकारने एक सुविधा बंद त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी कोणतेही कागदपत्र काढण्यासाठी आता आधार कार्डला मागितलं जातं, आजही मागितलं जातं. म्हणजे कोणतेही कागदपत्र उदाहरणार्थ पॅन कार्ड काढायचं असेल किंवा कुठलंही सरकारी डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं असेल तर आधार कार्ड या ठिकाणी पहिला मागितलं जात होतं, आता सुद्धा मागितलं जातंय. परंतु आता इन्कम टॅक्स रिटर्न जर भरायचं असेल तर त्यावेळी काय व्हायचं, पूर्वी एक ऑप्शन त्यामध्ये दिसायचा आणि आधार कार्ड जर काढलेलं नसेल तर आधार नोंदणी क्रमांक आहे याला त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट नंबर आहे तर तो या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा. परंतु आजपासून पहिला नियम लागू होतोय ज्यामध्ये आता आधार नोंदणी क्रमांक चालणार नाही, तिथे आधार नियम त्या ठिकाणी चालणार आहे. आता लक्षपूर्वक आहे का, ज्यांनी पॅन कार्ड काढलं नाही, पासपोर्ट काढलं नाही, इन्कम टॅक्स फाईल केलं नाही किंवा सरकारी कुठलंही काम केलं नाही तर पूर्वी काय व्हायचं, आधार जरी नसलं, आधार कार्ड जरी नसलं तर आधारचा अर्ज त्या ठिकाणी क्रमांक जो आहे तर त्यावेळी त्या ठिकाणी चालून जायचा. पण आता अर्जाचा नंबर जो आहे तर तो या ठिकाणी आता ग्राह्य धरला जाणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून वाढत्या फसवणुकांना आळा घालण्यासाठी पहिला नियम या ठिकाणी लागू केलाय. आता तुम्हाला सांगत आहे दुसरा नियम कोणता लागू केलाय बघा.
सरकारने सांगितले दुसरा नियम जो आहे आणि तिसरा नियम आहे बघा, दुसरा नियम आहे त्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत. तुम्ही PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनो तुम्ही आता त्या ठिकाणी सरकारी बसमध्ये आधार कार्ड दाखवत असेल तर पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरा नियम असा आहे, हे जाणून घेण्याआधी खूप मोठ्या फसवणुका आधार कार्डच्या माध्यमातून सध्याला चालू आहेत. तुमच्या बँकेतून पैसे एका झटक्यात काढून केले जातात. आधार कार्डच्या माध्यमातून कुठलाही OTP सुद्धा येत नाही, काहीच येत नाही. तर त्यामध्ये वाचवण्यासाठी तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. ते सरकारने खास ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, ज्यांचं बँकेत खातं आहे आणि बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं आहे, त्यांच्यासाठी फसवणुका होऊ नये म्हणून तिसरा नियम काढण्यात आला आहे, जो प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. तो नियम नसून एक प्रकारची सुरक्षा कवचच तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आले आहे. परंतु दुसरा नियम या ठिकाणी आता तुम्हाला कोणता लावण्यात आलाय, काळजीपूर्वक बघा. आता आधार कार्डवर दुसरा नियम असा आहे, तुम्ही 10 वर्ष त्यांचं आधार कार्ड तुमचं जुनं झालं असेल. आता 10 वर्ष जुनं म्हणजे काय, उदाहरणार्थ 2014ला, 2015ला, 2010 नंतर ज्यांनी आधार कार्ड काढले त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या. आधार कार्ड आपण बऱ्याच वेळा 10 वर्ष पूर्वी काढतो, फोटोही तोच असतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चेहऱ्यामध्ये या ठिकाणी भरपूर प्रमाणात आता मोठं झाल्यामुळे बदल होतो. 10 वर्षात काहीच त्या ठिकाणी काही ना काही मोठं बदल होत असतात आपल्या चेहऱ्यामध्ये. आपला पत्ता देखील बदलतो, आपल्या काहींच्या नावामध्ये देखील चेंजेस होऊन जातात. नाव जर बदललं तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या दर 10 वर्षांनी सरकारने सांगितलेलं असतं की अपडेट करा, तुमची जन्मतारीख दुरुस्त करा, तुमचा फोटो जो आहे तर तो नवीन या ठिकाणी लावा, तुमचा पत्ता बदलला असेल तर ते पटकन अपडेट करा, तुमचा फोटो नवीन या ठिकाणी पटकन तुम्ही लावून घ्यायचा आहे, अन्यथा सर्व योजनांचा लाभ तातडीने बंद होऊ शकतो असं सरकारने सांगितलंय. आता पुढचा नियम लावण्यात आलाय, ज्यामध्ये आता आधार कार्डवर तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने तुम्हाला आता काय करायला सांगितले, तुम्ही सर्वांनी आता या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता बघा, तिसरा नियम जो या ठिकाणी लावण्यात आला आहे तो म्हणजे आपण कुठेही आधार कार्ड कोणी झेरॉक्स त्या ठिकाणी मागितलं किंवा आधार कार्डचे झेरॉक्स देऊन टाकतो, बँकेत देऊन टाकतो, सिम कार्डसाठी आधार कार्डाचं झेरॉक्स मागेल त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स देऊन टाकतो. कोणी फोटो मागितला तर आधार कार्डाचा फोटो देऊन टाकतो. छोटे मोठे या ठिकाणी कोणतंही कारण असू द्या आधार कार्ड देऊन टाकतो. परंतु आता तुम्हाला सावध व्हायचं आहे. एक विशेष सूचना स्टेट बँकेच्या माध्यमातून आली आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कुठेही आधार कार्ड नंबर देणं आता खूप चुकीचं आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं. जसं की बँकेत सिम कार्डमध्ये त्या ठिकाणी घेत असताना किंवा या ठिकाणी अनेक जी त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं असतं त्यावेळी आधार कार्ड देतो. परंतु UIDI या वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे आता आणि तुम्हाला आधार कार्ड लॉक करायचं आहे, अन्यथा तुमच्या बँकेतील पैसे कट होण्याची या ठिकाणी भीती आहे. तर काय काम करायचं आहे तुम्ही नक्की बघा, लक्षपूर्वक ऐकायचं या ठिकाणी. आता बघा, तुमचं कुठल्याही बँकेतील फसवणूक या ठिकाणी होणार नाही यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. आता आधार हा मोबाईल नंबर बरोबर जोडलेला आहे का बघायचं आहे. जर एखाद्या मोबाईल नंबरला आधार कार्ड त्या ठिकाणी चोरला किंवा आधार कार्ड नंबर लिंक असला तर या ठिकाणी त्या आधार कार्डच्या नंबरवरून पैसे आरामात त्या ठिकाणी चोर लोक काढून घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आता काय करायचं आहे, गुगलवरती वेबसाईटला जाऊन आता बायोमेट्रिक ट्रिक करून त्याला ब्लॉक करून टाकायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण हे बायोमेट्रिक वापरतो त्यावेळेस आता या ठिकाणी तुमचं आधार कार्ड लॉक होऊन जातं आणि किती जरी काय जरी केलं तर तुमचं या ठिकाणी आधार कार्डवर त्या ठिकाणी कोणी सुद्धा बँकेत प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे. UIDIच्या वेबसाईटवरला तुम्ही गुगलवरती जायचं आहे, बायोमेट्रिक तुम्ही ब्लॉक करायचं आहे. जर कोणी एखाद्याने तुमचे ठसे घेतले, तुमचे ठसे मिळवले, तुमच्या डोळ्यांचं स्कॅन जर मिळवलं आणि तो जर कुठे फसवणूक करण्याचा जर प्रयत्न जर करायला लागला तर त्याला ते आता करता येणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ब्लॉक करून ठेवलेलं असतं. तर तुम्हाला स्वतःला जेव्हा वापरायचं असेल त्यावेळी ते अनलॉक तुम्ही करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय करायचं आहे, सर्वांनी आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सरकारने सूचना दिल्या ती म्हणजे आधार कार्ड तुम्हाला कुठेही शेअर करू नका, कारण शेअर केल्यावर नंबर मिळवून त्या ठिकाणी आता त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे आधार बायोमेट्रिक ट्रिक.
त्या ठिकाणी जायचं आहे. जर तुम्हाला हे करायला जमत नसेल तर एखाद्या त्या ठिकाणी योजनांचे जे अर्ज भरतात किंवा तुमचा नातू किंवा तुमचा मुलगा हुशार असेल तर त्याला म्हणायचं आहे आधार कार्ड लॉक करायचं आहे, जेणेकरून बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं. OTP सुद्धा या ठिकाणी अनेकांना न येता पैसे उडाल्याच्या घटना समोर आलेत. त्यामुळे आधार कार्ड लॉक करून घ्या अशा सूचना सांगण्यात आलेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.